जुन्नर नगर परिषदेची नुकतीच निवडणूक झाली आहे। 4 वर्षे जो काही प्रशासकीय राज्य चालू होतं त्याचा एक अनोखा नमुना आम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर आणत आहोत। जी काही मोकाट जनावरं या जुन्नर शहरामध्ये फिरत आहेत त्या जनावरांच्या बाबतीत पकडून आणल्यानंतर काय अवस्था आहे ते आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आलो। यावेळी शहरामध्ये सजग नागरिक दीपक छाजेड हे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले असता हा भयानक प्रकार त्यांनी आम्हास कळवल्यावर आमचे प्रतिनिधी देखील तेथे गेले असता त्यावेळी जे निदर्शनात आले ते दृश्य आम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर आणत आहोत। पाहुयात प्रशासन यामध्ये काय सुधारणा करते। जुन्नर नगरपालिकेचा हा सगळा विषय अतिशय गंभीर आहे। तुम्ही करा, ज्या ठिकाणी करायचं त्या ठिकाणी करताच आहात, दुर्लक्ष तरी किती करणार आहात। जुन्नर शहराची ही अवस्था आहे की कुत्री सगळी गावातली पकडून आणलेली आहेत, त्यांची ही अवस्था आहे। नागरिक स्वतः येऊन इथं लक्ष घालतायत आणि या कुत्र्यांना जर कधी खायला प्यायला देत असतील तर मग सरकारी कर्मचारी जो नगरपालिकेला जो येणारा निधी आहे तो निधी कुठे दडलेला आहे हेच आता समजत नाही। काय अवस्था आहे हे जुन्नर नगर परिषदेची। गेली 4 वर्ष झाले या ठिकाणी नगरसेवक नाहीत, प्रशासन राज आहे। या प्रशासनाला या गोष्टीचं गांभीर्य कधी कळणार आहे। और मैंने उनको सबको पेडिग्री दिया, 3-4 बिस्किट के पूड़े दिया। अभी आया मैं वापस, मैंने वो रोटी भी लाया था 1-2 कुत्ते के लिए, दूध रोटी। पानी भी नहीं भरा हुआ था इधर किसी के लिए, वो पानी पीने के लिए तरस रहे थे। अभी पानी देने के बाद में एक दूसरे के भूखा नहीं बैठे, उनको भूख लगी हुई है। 4 बजे उनको एक भी पेडिग्री डाली नहीं थी, मैं खुद 4 बजे इधर आया था। मेरे पास जुन्नर नगरपालिकेला जे स्वच्छतेचं मोठं कौतुक केलं जातं का यांना पारितोषिकं मिळालीत वगैरे वगैरे, कचरा डेपोमध्ये कचऱ्याचं पण आपण पाहतोय अस्ताव्यस्त सगळं पडलेलं आहे। ही कुत्र्यांची जी भटकी कुत्री आणलेली आहेत या ठिकाणी, त्या कुत्र्यांची अवस्था पाहून अतिशय वाईट वाटतंय। तर आपण यावर काय सांगणार आहात? पहिले आपल्या चॅनलमार्फत मुक्या जनावरांची दखल घेतली जात आहे, याबद्दल तुमचे मी अतिशय धन्यवाद मानतो। दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने एक निकाल जाहीर केलेला आहे की भटक्या कुत्र्यांना नगरपालिकेच्या प्रशासनाने गावातनं आणि ज्या सार्वजनिक संस्था आहेत किंवा ST स्टँड आहे, बस स्थानक आहे, शाळा आहे, तिथनं त्या भटक्या कुत्र्यांना त्यांनी आणायचं आहे। त्यांच्यावरती नसबंदी करून त्यांना रेबीजचे इंजेक्शन देऊन त्यांना विशिष्ट प्रकारची औषधं देऊन त्यांनी त्याचा सांभाळ करायचा आहे। असा GR आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी राज्य शासनाने सर्व नगरपालिका अधिकाऱ्यांना त्याविषयी आदेश दिलेले आहे की मोक्यात कुत्र्यांना त्यांचं व्यवस्थापन तुम्ही व्यवस्थित करायचं। नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर त्यांच्यावरती रेबीज आणि लसीकरण करून नसबंदी करून त्यांना योग्य त्या ठिकाणी निवाऱ्यामध्ये सोडण्यात यावं किंवा सांभाळण्याची व्यवस्था करावी। त्यासाठी त्यांनी एक हेल्पलाईन नंबर तातडीने जारी करावा आणि हे सगळं रिपोर्टिंग त्यांना 13 जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाला राज्य शासनाने द्यायचं आहे। या बाबतीत जुन्नर नगरपालिकेचा कारभार बघितला असता मोकाट जनावरांना आणल्यानंतर इथं इतक्या दयनीय अवस्थेत ठेवलेले आहे की त्यांना काही लवकर खायला दिलं जात नाही। खायला देतो असं सांगतात, त्यांच्या जागेची स्वच्छता सुद्धा केली जात नाही। आणि जर कोणी नागरिकांवर कुत्री धावत असेल, तक्रार केली तर त्यांचं योग्य नियोजन करण्याची कुठलीही व्यवस्था जुन्नर नगरपालिकेकडे आज मितीला दिसून येत नाही। कचरा डेपोतच असलेल्या एका छोट्याशा रूममध्ये जाळी मारून एकाच ठिकाणी त्या कुत्र्यांना ठेवलं जातं आणि तिथलची परिस्थिती आता तुम्ही बघितली आहे। तिथंच त्यांचं मलमूत्र सगळं विसर्जन होतं आणि तिथंच त्यांना खायला काही दिलेलं दिसून आलेलं नाही। तुम्ही प्रशासनाकडून काय अपेक्षा करताय? प्रशासनाने शासनाच्या दिलेल्या निर्देशानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईननुसार त्यांच्याकडे असलेल्या जागेमध्ये या कुत्र्यांचं व्यवस्थित संगोपन करावं, अन्यथा यांचं लसीकरण वगैरे करून यांना योग्य ती खाण्यापिण्याची व्यवस्था करावी, अन्यथा योग्य जागी यांचा निवाऱ्याची सोय करावी। त्या बाबतीत त्यांना शासनाकडे काय पाठपुरावा करायचा तो योग्य रीतीने करावा, पण अशा पद्धतीने या मुक्या जनावरांचे हाल करू नये एवढीच माझी प्रामाणिक मागणी आहे। अशी ही अवस्था जुन्नर नगर परिषदेमध्ये आहे। तर प्रशासनाने याच्याकडे थोडंसं गांभीर्याने पाहावं। याच्यामध्ये जे काही केंद्रीय माजी मंत्री मेनका गांधी यांनी देखील या कुत्र्यांच्या संदर्भात, या पशूंच्या संदर्भात
खूप आवाज उठवलेला आहे, परंतु तळागाळामध्ये या पशूंच्या संदर्भात कोणताही ठोस आणि चांगलं काम होताना आम्हाला तरी दिसत नाही आहे. खरंच जुन्नर नगरपालिकेची आत्ता नुकतीच निवडणूक झालेली आहे. नगरसेवक यांची मुदत संपून 4 वर्ष पुढे गेलेली आहेत. 4 वर्ष प्रशासनाने कसा कारभार चालवलेला आहे हा आम्ही आपल्यासमोर आणत आहोत. टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.